रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये मी आरजे प्रसन्न तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि यावेळेसही सेलिब्रिटीजच्या गप्पांची स्पेशल मेजवानी खास तुमच्यासाठी आणली आहे. आज आपल्यासोबत असणार आहे ॲक्ट्रेस गौरी कुलकर्णी, जिला आपण आबोलीच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आतापर्यंत तिने ऑलमोस्ट सुफल संपूर्ण सारखी सिरियल केली आहे, रांजण सारखी फिल्म केली आहे. आज याच गौरी कुलकर्णीशी होतील सुंदर गप्पा. हाय गौरी, सगळ्यात सुरुवातीला तुझं स्वागत आहे पॉडकास्टमध्ये. हॅलो, थँक्यू. आधी आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की आबोलीचा हा प्रवास जो आहे हा नेमका तू कशा पद्धतीने एन्जॉय करतेस? खूप जास्त एन्जॉय करते मी. माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये ही गोष्ट सांगते की ही जी भूमिका होती माझ्यासाठी ती खूप चॅलेंजिंग होती. की एक अडखळत बोलणारी मुलगी जी स्टॅमर करते, जिला वकील व्हायचंय आणि वकील होणं म्हणजे आपलं मत ठामपणे मांडणं. बरोबर. आणि त्याच मुलीला ती गोष्ट कधीच जमणारी नसते. म्हणजे तिच्यात तो कॉन्फिडन्सच नसतो की ती काहीतरी करू शकते, ती अशी ठामपणे आपलं मत मांडू शकते, लोकांच्या बाजूने बोलू शकते किंवा सत्यासाठी लढू शकते. अशी मुलगी नसते ती. आणि इथून ते वकील होण्यापर्यंतचा प्रवास तो खूप एन्जॉय केलाय मी. आणि खरंच मी खूप काही शिकलीये या भूमिकेतनं, अजूनही शिकते आणि खूप काही शिकायचं पण बाकी आहे. आता नुकतेच 1000 एपिसोड जानेवारीमध्ये मालिकेला पूर्ण झाले आणि खूप 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 छान वाटतंय. खूप प्राऊड फील होतंय की आपण अशा एका प्रोजेक्टचा भाग आहोत यासाठी. नक्कीच. आणि जे सगळे व्ह्युअर्स आहेत ते सुद्धा सिरियल खूप मन लावून पाहत आहेत. आम्हाला सिरियल मधनं तर तुझी जी आबोलीची जी प्रगती होतीये ते तर दिसतच आहे, पण आम्हाला या च्या पलीकडे पॉडकास्ट मध्ये खरं तर गौरीबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं आहे. सो आबोली व्यतिरिक्त जर गौरी सांगायची असेल, म्हणजे आबोलीच्या पलीकडची गौरी सांगायची असेल तर नेमकी गौरी आहे कशी? आबोलीच्या पलीकडची गौरी म्हणजे खरं तर हे खूप अपोजिट कॅरेक्टर आहे. म्हणजे जी घाबरणारी आणि अशी आहे आबोली होती. म्हणजे की तिला असं पटकन बोलता यायचं नाही किंवा कसं बोलू, मी माझं मत कसं मांडू, अशी गौरी अजिबात नाहीये. गौरी खूप बोलते, मुळात ती खूप बोलते. दुसरी गोष्ट म्हणजे ती खूप तशी प्रॅक्टिकल आहे आणि स्वतःचं मत परखडपणे मांडणारी मुलगी आहे. सो हे कॅरेक्टर करताना मी जसं म्हणाले की खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. पण या कॅरेक्टरच्या पूर्ण प्रवासात, या 3.5-4 वर्षात गौरी इतकी बदलली आहे किंवा गौरीला इतकं त्या कॅरेक्टरने शिकवलंय. आणि मी खरंच खूप लकी म्हणते स्वतःला किंवा मी बाप्पाचे, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद मानते या सगळ्यासाठी, कारण की त्यांनी मला एवढा सपोर्ट केलाय आजपर्यंत. बाप्पाचे आशीर्वाद यासाठी म्हणेन की मला एकाच सिरियलमध्ये इतक्या गोष्टी करायला मिळाल्या ना. म्हणजे जेव्हा मी आज 1000 एपिसोडचा माझा पल्ला बघते तर मी ह्याच्यामध्ये फायटिंग केली, मी वेगवेगळे कॅरेक्टर्स केले, एक कॅरेक्टर असून मी वेगवेगळे कॅरेक्टर केले. बरोबर. आणि म्हणजे मला आमच्याकडे ना दर सिक्वेन्स काही ना काही, आता सध्या हॉरर चालू आहे, पण काही ना काही असे एलिमेंट्स येतात सिरियलमध्ये दर 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी, की तिथे ना काहीतरी करायचा स्कोप मिळतो. म्हणजे ना ते असं काय म्हणतात त्याला, बोर किंवा असं संथ नाही होत. काहीतरी चार्जअप होतं, काहीतरी पुन्हा सिरियल येते आणि असं एक ट्विस्ट टर्न जे म्हणतात डेली सोपमध्ये टिपिकल, ते सतत काही ना काही चालू असतं. सो इट इज व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी. आणि मी खरंच त्यासाठी खूप खूप थँक्यू म्हणते सगळ्यांनाच. नक्कीच. आमचे जे प्रोड्युसर आहेत, डिरेक्टर आहेत, आमचे चॅनल आहेत, चॅनलचे EPs आहेत, सगळ्यांनाच की त्यांनी तेवढा विश्वास ठेवलाय आणि म्हणून ते कॅरेक्टर मी करू शकते. गौरीला नेमका कुठल्या गोष्टी आवडतात खास करून? गौरीला मुळात आता गेले 3-3.5 वर्ष मी कंटिन्यू काम करते, डेली सोप करते. सो असं मी जेव्हा घरी येते, जेव्हा मी माझ्या लोकांमध्ये असते ना, तेव्हा मला प्रचंड आराम करायला आवडतो. मी खरं सांगते, मला प्रचंड खायला आवडतं. आणि कारण की तिकडे असल्यामुळे वेळ खूप पाळते, खायची वेळ, की एवढ्या वाजताच खायचं, एवढंच खायचं, 7 नंतर नाही जेवायचं. आणि जशी मी घरी येते नगरला, तसं माझं सगळं म्हणजे असं की नाही, मला अजून 1 तासभर झोपायचंय. आणि इथे कोणीच नसतं ना की नाही उठावं लागेल, कॉल टाइम आहे, आपल्यामुळे सीन अडायला नको, उशीर व्हायला नको. ते जे बॅक ऑफ द माइंड प्रेशर असतं ते इथे नगरमध्ये अजिबात नसतं. सो ते मी खूप एन्जॉय करते. नक्कीच.
पण इंस्टाग्राम, रील्स या सगळ्यांच्या बाबतीमध्ये गौरी नेमका काय विचार करते? कारण बापरे, एकदम करेक्ट प्रश्न विचारलास तू. म्हणजे मी इन्स्टा आणि ह्याच्यामध्ये ना फार अशी काय म्हणतात अपडेटेड असं नाही म्हणणार मी त्याला. मी फोटोज आणि ह्याच्यामधनं हळूहळू मला जसं जमतं तसं मी करत असते. पण ते असतं ना की रील्स म्हणजे करायचेच असा जो अट्टहास असतो ना आता हल्ली खूप आहे की नाही रील्स करायचे असं माझं अजिबात होत नाही, अजिबात नाही. म्हणजे मी रील पर्सन नाहीये थोडक्यात. पण जेव्हा मी घरी येते ना तेव्हा माझी धाकटी बहीण आहे ईश्वरी, ती मला त्यासाठी इतका फोर्स करते की म्हणजे नाही दीदी तू पोस्ट कर, दीदी तू रील्स कर, दीदी तू हे कर, दीदी तू ते कर. त्यामुळे मी जेव्हा घरी येते माझ्या तेव्हा माझं काही ना काही असं रील्स आणि या सगळ्या गोष्टी पेजवर पडत असतात किंवा स्टोरीज पडत असतात. तिकडे म्हणजे मी फोनकडे पण नाही बघत माझ्या. मी एवढी फोन पासनं लांब असते. आता अबोली म्हणून तर प्रसिद्धी मिळालेली आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त गौरीनी आधी नाटकात कामं केली आहेत का, एकांकिकांमध्ये कामं केली आहेत का, काय काम केलेलं आहे आणखीन? मी एकांकिका आणि थिएटर केलेलं नाहीये तसं. मी एक फक्त नाटक केलं होतं एकदाच आणि छोटीशी भूमिका होती माझी त्याच्यात, म्हणजे फार असं काही नव्हतं. 2017 मध्ये माझा पहिला चित्रपट आलेला रांजण नावाचा, जो मराठी चित्रपट होता. आणि त्यानंतर माझी 10वी-12वी झाली आणि मग जेव्हा मला एका सिरियलसाठी ऑडिशनसाठी फोन आलेला, त्या सिरियलची मी ऑडिशन दिली, जी माझी पहिली सिरियल होती. आणि मी ती पहिली सिरियल झी युवाला ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण नावाची केली. आणि मग त्याच्यानंतर असेच ऑडिशन्स देऊन की हे करून मग ही अबोलीचा प्रवास माझा सुरू झाला. नक्कीच. पण या प्रवासासोबतच आणखीन एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की बाकीचे फॅन्स जे असतील किंवा जे भेटतात कार्यक्रमांनिमित्त कुठे जातो वगैरे, तर त्यांच्याशी बोलताना त्यांची काय प्रतिक्रिया असते, काय म्हणतात ते आता सध्या? खूप छान, म्हणजे मला इतकं छान ट्रीट करतात. मला आमचा एक किस्सा आठवतोय. अगदी नवीन सिरियल होती, 100-200 एपिसोड झाले असतील. आणि ना आम्ही ठाण्यात शूट करत होतो आउटडोअरला. एक पावभाजीच्या गाडीवर मी पावभाजी बनवते असा एक सिक्वेन्स होता रॅन्डम. आणि ना तेव्हा जी विलन असते ना नीता म्हणून सिरियल मध्ये, तर ना तिचं काहीतरी प्लॅनिंग चाललेलं असतं की मला कसं अडकवायचं किंवा कसं फसवायचं. आणि त्याच्या आधीच मला एक वाटतं ट्रॅक गेलेला, कारण तिने चांदीचा चमचा वगैरे लपवलेला असतो, असा काहीतरी ट्रॅक गेलेला. तर एक आजी माझ्याकडे येऊन, म्हणजे शूटिंग चालू होतं, लाइटिंग होत होतं म्हणून आम्ही 2 मिनिटं असे बाजूला होतो. तर त्या आजी येऊन मला त्यांनी बोलवलं की अबोली इकडे ये, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. म्हटलं काय झालं आजी? तर म्हणे तो जो चमचा ना तो नीतानेच लपवला होता आणि पुढे तिच्या डोक्यात आता असं शिजतंय तुझ्यासाठी, तू जरा सावध राहा. म्हणजे त्या बिचाऱ्या इतक्या हे होत्या ना की मी कधी जाऊन तिला सांगते की तुझ्यासाठी ती प्लॅनिंग करते काहीतरी, तू सावध राहा असं. खरंय. त्यामुळे अशा इतक्या गोड प्रतिक्रिया लोकांकडनं नेहमी मिळत असतात, मेसेजमधनं, इंस्टाग्राममधनं. म्हणजे ते पात्र लोकांना इतकं आवडतंय ना, ह्यासाठीच मला खूप खूप बरं वाटतं. मी जिथे कुठे बाहेर जाते, कधी शॉपिंगला गेले, काय गेले, लोक भरभरून बोलतात. इतकं छान वाटतं, इतकं छान. म्हणजे लहान मुलांपासून मला जास्त ह्याचं हे वाटतं की लहान मुलांना सुद्धा ते पात्र जे आहे, ते कॅरेक्टर जे आहे ते आपलंसं वाटतं. आता जे सध्या ऐकत आहेत, आपला पॉडकास्ट ऐकत आहेत, त्यांना काही मेसेज द्यायचा असेल तर काय मेसेज आपल्याकडनं आपण देणार? मी एवढाच मेसेज देईन की मला आजपर्यंत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आलंय आणि आज त्यांच्या प्रेमामुळे, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे मी आज तिथपर्यंत पोहोचू शकली आहे. मला प्रेक्षकांचं प्रेम माझ्या याच प्रवासात नाही, ते इथून पुढच्याही प्रवासात खूप खूप जास्त महत्वाचं आहे, खूप जास्त प्रेरणा देणार आहे. आणि मला असं वाटतं की आजपर्यंत जसं मी काम करत आली आहे माझ्या परीने, तसंच काम इथून पुढे सुद्धा करत राहीन. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रोत्साहन आणि तुमचं प्रेम माझ्या पाठीशी नक्की 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 राहू द्या. नक्कीच गौरी, ये तो बस शुरुआत है. आताशी ही सुरुवात आहे. आणखीन भरपूर साऱ्या सिरियल्स, भरपूर साऱ्या फिल्म्स आपल्याला करायच्या आहेत. आमच्या सगळ्या लिस्नर्स कडनं तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आज आपल्यासोबत ऍक्ट्रेस गौरी कुलकर्णी होती च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका वेगळ्या सेलिब्रिटी सोबत. तोपर्यंत द्या RJ प्रसन्नला रजा. धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.